गोलंदाजी करत असताना 4 धावांचं षटक, 2 विकेट घेतल्या आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना महत्वाचे क्षणी खेळपट्टीमध्ये उभा राहिला आणि या धावा चेस करण्यासाठी आपल्या संघाला मदत दिली. तोच खेळाडू ठरतोय मॅचचा मानकरी. आणि लगेचच साहिल जाधव आपण सुद्धा या 100 रुपये पारितोषिक तुमच्यासाठी आलेला आहे. साहिल जाधव आपण सुद्धा या 100 रुपये पारितोषिक तुमची वाट बघते. साहिल आणि मित्रजी पाटील सर तुम्हाला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन मनीषला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. माझे साथी समोर खुश झालेले भरपूर त्या फिल्डिंग वरती आणि त्या कारणे विपुल पाटील यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक दिलं गेलेलं आहे साहिल जाधव यांच्यासाठी. दरम्यान पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आपण पाहतोय अक्षय 11 संघाचा आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रवृत्त केला गेलेला संघ बाबा 11 संघ. दरम्यान पाहूया सलामीर फलंदाज नितीन आणि त्यानंतर मयुरेश हरगर्गीने घेऊन काढला चेंडू. एकच धावेने सुरुवात करतात एका आपल्या धावसंख्येला. अलकर्दीने घेऊन काढलेला चेंडू निश्चितच ह्या चेंडूवर सुद्धा एक धाव. अशा धावा येणं गरजेचं असतील आणि विचार करेल की अवांतर धावा आल्या त्या आपल्याला बोनसच्या स्वरूपात असतील. एक 27-28चं टार्गेट ठेवावं जेणेकरून चांगली फिल्डिंग करून चांगली गोलंदाजी करून आपण हा सामना आपल्या हाती खेचून आणायचा या विचाराने आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अक्षय 11 संघाचा आतापर्यंत तरी सफल आहे. कारण 4 चेंडूमध्ये 4 धावांची खेळी आतापर्यंत झालेली आहे अक्षय 11 संघाच्या फलंदाजांकडनं. दरम्यान आपण ही स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूबवरती. यूट्यूबचं चॅनल आपलं पाटील नेटवर्कचं चॅनल या स्पर्धेचं लाईव्ह लोकेशन लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवतो. घर बसल्या आपल्या मोबाईलवरती आपण पाहू शकता. आणि डीजेचं वादन आपण पाहिलं तर हितेश आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला सुंदर सुंदर गाण्यांचा आपल्याला आस्वाद देत आहेत. आणि पाटील नेटवर्कचे आपले सगळे ऑफिशियल्स पाहिलं तर आपण 2 कॅमेऱ्यानं पाटील अतुल यादव असतील त्यानंतर आधार पिंपळे आहे आणि मुन्ना जयस्वाल एक ऑपरेटर एक चांगला ऑपरेटर आपला सहमित्र. एक चांगली मैत्री आमची त्यांच्या जोडीला जोडलेली आहे. जेव्हा तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आपण असतो त्या त्या ठिकाणी आम्हाला कॅप्चर करत असतात आणि आमचे जे चांगले क्षण असतात ते नक्कीच प्रेक्षकांना दाखवत असतात. दरम्यान चेंडू या ठिकाणी निर्धाव पडतोय. मयुरेशला या ठिकाणी थांबवलं जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस उशीर होतो कामावरून आल्यानंतर ही स्पर्धा आपण पाटील नेटवर्कच्या मार्फत आपल्या घर बसल्या टीव्ही वरती सुद्धा पाहू शकतो. इथे यायची गरज नाही कारण ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळते. यायचं तरी कशाला कारण त्या ठिकाणी सुद्धा आपण मजा घेऊ शकतात. एका हातात बिअरची बॉटल दुसऱ्या हातात चखना आणि कुठे जायची गरज नाही. बायको पण म्हणणार की बाबा नवरा घरातच आहे आपला कारण कुठे निघाला का बायका सर्वात पहिला नाक मुरडतात की कुठे चालले तुम्ही. 1,06,794 या ठिकाणी व्ह्यूअर्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत सबस्क्रायबर आहेत. ते 1 मिलियन व्हायला टाइम नाही लागणार.
तर त्यामधले निश्चितच कमीत कमी आता स्पर्धा पाहत असतील किती जण स्पर्धा पाहतात ते सुद्धा नजर मारली जाईल. आतापर्यंत 1291 जण ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत घर बसल्या किंवा ज्या ठिकाणी बसले असेल तिथून आपल्या मोबाईल स्क्रीनवरती सुद्धा पाहत आहेत. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती आहेत अक्षय इलेव्हन संघाच्या. पहिलं षटक 6 धावांचं आपण पाहिलं होतं सुनील यांच्याकडनं. त्यानंतर आयनने 5 धावांचं षटक हाताळलं. आता मात्र परवेज होतोय गोलंदाजी मार्कवरती. नितीन मयुरेश ही जोडी मैदानामध्ये आहे. एकेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्येच्या धावसंख्येला हलतं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आकुटप्या चेंडू नोचा इशारा. याचीच वाट पाहत होते दोन्ही फलंदाज की शॉर्ट चेंडू यावा किंवा एखादा अवांतर चेंडू यावा. त्या अवांतर चेंडूवरती चार्ज करावं प्लस कराव्या फक्त धावा. ती 1 असो किंवा 4 असो प्लस होणं गरजेचं आहे 9 वरती. दरम्यान 9 वरती प्लस आल्यानंतर धावा फलकावरती मात्र 13 लगावल्या जातात. आता मात्र मयुरेच्या बॅटीतला हा फटका क्या बात आहे. या ठिकाणी कुसाटीत चेंडू लागला आहे खरा. थोडा क्षेत्ररक्षकाला आपण चोळताना पाहिलं होतं. 14 धावा फलकावरती आहेत. या ठिकाणी तिसऱ्या षटकातले 2 चेंडू संपलेले आहेत. 4 चेंडू बाकी असतील. या अलगर्दीने घेऊन काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. धावा फलकावरती 15. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. चेंडूच्या मागे धावा या ठिकाणी येताना आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात. नितीन पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. फुल टॉस चेंडू सोडून दिला. यष्ट्यांच्या मागे चेंडू गेल्या कारणे नोचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. फुल टॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव काढली जाते या ठिकाणी. अयानने अडवलेला हा चेंडू 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 17 आणि ही सुद्धा धाव एक ऍड होते. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा 18. 118. पुन्हा नितीन करता पडणारा चेंडू असेल. आपण पाहतोय परवेजला हे षटक टाकत असताना आतापर्यंत तरी थोडी खराब प्रदर्शन असेल तर या इनिंग मधली या परवेजची हलक्या रीतीने घेऊन काढलेला चेंडू एकच धाव भेटू शकेल. या षटकामध्ये आल्या तब्बल धावा 8. तिसरं षटक शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज फिरोज. यहाँ पर गेंदबाजी कमान संभालने के लिए आए. लास्ट ओवर रहेगा ये और ये लास्ट ओवर में निश्चित ही देखा जाएगा नितिन कैसे बल्लेबाजी करते हैं, मयूरेश कैसे बल्लेबाजी करते हैं, क्योंकि दोनों ऊंचे कद के खिलाड़ी है. ऊंचे कद के खिलाड़ियों को निश्चित ही बल्ले से गेंद मारी जाए तो स्पीड से गेंद आने वाली को रोकना होगा इन बल्लेबाज क्षेत्र फील्डरों को. चला सबस्क्रायबर या ठिकाणी पण पाटील नेटवर्कचे पाहिले तर 1,06,795. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 1,07,000 होतील का याची सुद्धा वाट पाहिली जाईल. आता पाहायला गेलं 205 सबस्क्रायबर आता बाकी आहेत आणि आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पाहत असताना जर 205 ऍड होऊन 7,000 झाले तर निश्चित सोमवारच्या दिवशी आपल्याला पार्टी नितेश पाटील यांच्याकडनं
मिळेलच. नितेश पाटील, पाटील नेटवर्कचे मालक. ज्यांनी सबस्क्राईब नितेश पाटील यांचं पाटील नेटवर्क सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जिथे जिथे पाटील नेटवर्कचे टुर्नामेंट असेल त्या टुर्नामेंटचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहतील आणि त्याची लिंक तुम्हाला मिळत राहील. म्हणजे चांगले चांगले सामने तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. हलक्या तिने खेळून काढलेला चेंडू, एकच धाव. धावा फलकावती 22. तिन्ही चेंडू संपले आतापर्यंत. पुन्हा एकदा फिरोचा हा चेंडू आणि एक आणखी त्रिफळा उद्ध्वस्त. नितीन बॅकडी पाठ. नितीन गेले डबल 2. 22 रन हो चुके हैं और 2 गेंदे बाकी हैं. 2 गेंदे बाकी है. फिरोज ने यहां पर कमबैक करने का प्रयास यहां पर किया गया हुआ है. जो परवेज की ओवर थी 8 रनों की, उसे कहीं तो यहां पर लेवल में लाते हुए फिरोज की गेंदबाजी. लास्ट बॉल असेल मयुरेश. स्ट्राईक वरती आहे मयुरेश. काय करूया चेंडूवरती 23 धावा फलकावरती आहे. एखादा मोठा फटका निश्चितच 27 वरती नेल. 28 तारखेला धावांचं टार्गेट ठेवून देईल. एक धावली तर 24-25 असेल. तर मयूर या ठिकाणी हलक्या रीतीने खेळतो चेंडूला. म्हणजे 24 एक धाव वर ठेवूया आणि त्यानंतर आपण फिल्डिंग बॉलिंग चांगली टाकून या सामन्याला आपल्याकडे खेचून घेऊया अशा विचाराने आपण पाहतोय. पहिली फलंदाजी घेऊन 24 धाव फलकावती लगावतात आणि 25 धावांचा टार्गेट बाबा 11 संघासाठी ठेवलं जाते. दरम्यान चला वळूया एकलव्य. कृष्णा 11 कर्णधार या आणि BVA एकलव्य संघाचा कर्णधार आपण या टॉस केला जाईल. चला कृष्णा 11 BVA एकलव्य कर्णधार या. कृष्णा 11 यश यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. कृष्णा 11 वर्सेस BVA एकलव्य. हेड्स इज द कॉल. इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलेला आहे कृष्णा 11 संघ. निर्णय लगेच कळवायचा आहे आणि मैदानामध्ये दाखल व्हायचं या मॅच नंतर. दरम्यान आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष घेऊन उतरलेलं संघ आपण पाहतील तर बाबा 11चा संघ पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा फलकावती लगावतायत. पहिला चेंडूमध्ये 1, त्यानंतर 2 वाईट लगातार, म्हणजे एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. आता मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव
उमेश गोलंदाजी मार्कवरती आहे, 7 धावा फलकावरती. अजून पण बॉल टू बॉलचं समीकरण आहे. सुनील खेळपट्टीवरती आहे आपण पाहतोय आणि प्रतीक खेळपट्टीवरती आहे. तर निश्चितच बॉल टू बॉलचं समीकरण असेल. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते. पुन्हा एकदा 1 धाव फलकावरती लगावली जाते. एक बाकी आहेत, 2 षटकं बाकी असताना धावांची संख्या फलकावरती 12 आहे. आता मात्र 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यस ठीक आहे. वरती आहे. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा. चांगला चेंडू, निश्चित फ्लाइटेड डिलिव्हरी होती. त्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावण्याची धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावरती 14. पुन्हा एकदा बेनी राईट मोवरचा मारा या ठिकाणी. चांगला चेंडू, चेंडू सुद्धा हलक्या रीतीने घेऊन काढला. एकच धाव काढली गेली आहे चेंडूवरती. नक्कीच एकेरी धावसंख्येवरती भर देऊन शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एखादा खराब चेंडूची वाट पाहतात. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेऊन आणि आता मात्र मयुरेशकडे चेंडू गेलेला आहे. फेकी चांगली, गॅदर चांगलं, यष्टीनं लावलं गेलं. तोपर्यंत प्रतीक आतापर्यंत खेळ संपलाय. 15 धावा फलकावरती आहेत अजूनही. आता मात्र फासला मोठा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राइव केला आहे. हो स्वतःच्या फौजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ये छोटे कद का खिलाड़ी हावी ठहरता हुआ बाबा 11 टीम के लिए. 7 गेंदे बाकी है और 7 गेंदों में 10 रनों की जरूरत है ये मैच जीतने के लिए बाबा 11 टीम के लिए. और सुनील अभी तक मैदान पर डटे हुए हैं. लास्ट के 6 बॉल और इस 6 बॉलों में 9 रनों की जरूरत होगी. मागचा सामना सुद्धा 6 चेंडू 9 धावांचा होता. स्वरूप 11 संघाने तो सामना गमावला कारण शेवटच्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली गेली. 3 अवांतर चेंडू हाताळले गेले आणि आपण पाहिलं ते फायदेशीर ठरले जयसाई विरार संघाला आणि जयसाई विरार संघाने तो सामना जिंकला. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये सुद्धा तेच समीकरण येऊन राहते. नितीन शेवटचं षटक घेऊन येताना सुरुवात मात्र फलंदाजीमध्ये असताना सुरुवात त्यांच्याकडनं झाली होती. आता मात्र या सेकंड इनिंगची एंड स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती येऊन एंड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय नितीन यांच्याकडनं केला जाईल. फिल्डिंग चांगली मयुरेशची, क्या बात आहे. मला वाटते चेंडू हवेत चेंडू रेषेच्या बाहेर गेला होता आणि त्या चेंडूला अडवला गेलं. एकाच धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती लगावल्या जातात 17. अजून 8 धावांची गरज असेल 5 चेंडूमध्ये. करण हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. 1 धाव काढली गेली चेंडूवरती. तर मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल.
ड्राईव्ह केला आहे पुन्हा एकदा मयूर, मयूरच्या हातून चेंडू निसटत नाहीये. मयूर चांगली क्षेत्ररक्षण करतोय, आपल्या संघासाठी चांगलं काम करतोय. फासला काय आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा करायचे. हा सामना जिंकण्यासाठी सुनील प्रयत्न करत होते, परंतु सुनील आता स्ट्राईक एंडवरती नाहीये ना. स्ट्राईक एंडवरती नवीन आला फलंदाज नवाज. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते या ठिकाणी, कारण सुनीलला माहिती है आणि नवाज सुद्धा माहिती है कि सुनील भाई यहाँ पर आ जाएंगे तो 2 गेंद पर 2 चौके लगा सकते हैं, इसलिए उन्हें स्ट्राइक पर लाना जरूरी है. दोन 7चं इक्वेशन. सुनीलच्या बॅटतून पहिला चौकार येईल तर निश्चितच दबावाखाली. पहिला चौकार येणार नाहीये तर झेलचीच्या स्वरूपात सुनील बाद. जमीन को छू गई है, इसके लिए ये सुनील आउट कर नहीं दिए जाएंगे. आखिरकार चौवा आता हुआ, लेकिन तब तक चिड़िया चुग गई थी खेत. साथ ही 7 धावा केल्या. रचितजी पाटील सर, तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल.